पिंपरीतील सेवा विकास कोऑपरेटिव्ह बँक प्रकरणात आज मोठी घडामोड घडली आहे. कामगार नेते यशवंतभाऊ भोसले यांच्या पाठपुराव्यानंतर शासकीय अधिकाऱ्यांची टीम अचानक बँकेत दाखल झाली आणि तब्बल 3 तास तपास सुरू होता. विशेष म्हणजे या चौकशीवेळी लिक्विडेटर दत्ताभाऊ काळे गैरहजर राहिल्यानं प्रकरणाला आणखी वेगळं वळण लागलं आहे. शासनाची किंवा कामगार विभागाची पूर्वपरवानगी न घेता तब्बल 205 कायमस्वरूपी कर्मचाऱ्यांना कामावरून कमी करण्यात आल्याचा आरोप समोर आला आहे. 3 वर्षांपासून पगार न मिळाल्यानं अनेक कुटुंबे अडचणीत सापडली. काही कर्मचाऱ्यांनी आत्महत्येसारखे टोकाचे पाऊल उचलले. या दरम्यान चौकशीच्या 1 दिवस आधी कर्मचाऱ्यांच्या खात्यावर अचानक 1 ते 3 लाखांची रक्कम जमा करण्यात आल्याची माहिती समोर आली असून कर्मचाऱ्यांमध्ये नव्या आशा पल्लवित झाल्या आहेत. चौकशीनंतर लिक्विडेटरवर कायदेशीर कारवाई होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. सेवा विकास बँक ही 22 नोव्हेंबरला त्या ठिकाणी बंद करण्यात आली आणि अचानक लिक्विडिटरनं सगळ्या कर्मचाऱ्यांना कामावरून काढून टाकलं. आज या गोष्टीला 3 वर्ष झाली आणि हे सर्व कर्मचारी सप्टेंबर महिन्यामध्ये सप्टेंबर 2025ला राष्ट्रीय श्रमिक आघाडीकडे आले, आमच्या संघटनेकडे, आणि त्यांनी त्यांची व्यथा मांडली की आम्हाला 60,000, 50,000, 70,000 असे पगार होते. आमचं आयुष्य या बँकेवरच, आर्थिक परिस्थिती आणि घराची सर्व परिस्थिती याच्यावरच अवलंबून आहे. आमच्यावर कर्ज आहेत आणि अचानक बँक बंद झाल्यामुळं आमचं आयुष्य त्या ठिकाणी उद्ध्वस्त झालेलं आहे. तर त्या अनुषंगानं ही बँक जी बंद करण्यात आली ती क्लोजर करताना आणि कामगारांना, कर्मचाऱ्यांना कामावून काढताना महाराष्ट्र शासनाची परवानगी त्यांनी घ्यायला पाहिजे होती. ती परवानगी घेतली नसल्याचं आमच्या निदर्शनास आलं. मग राष्ट्रीय श्रमिक आघाडीच्या वतीनं आम्ही कामगार आयुक्त कार्यालय पुणे येथे याचिका दाखल केली आणि तक्रार नोंदवली की अशा पद्धतीनं लिक्विडिटर यांना अधिकार नाही कामगारांना कामावून काढण्याचे आणि बँक बंद करण्याचे. जरी लायसन RBIनं रद्द केला असेल तरी शासनाची परवानगी मिळेपर्यंत त्यांना हे करता येत नाही. परंतु या लिक्विडेटरनं स्वतःच्या स्वाक्षरीनं 3 वर्ष झाली कर्मचाऱ्यांना काढून टाकलेलं आहे, पगार नाही. त्यामुळे एका कर्मचाऱ्याने आत्महत्या केल्याचं त्याच्या फॅमिलीनं आम्हाला सांगितलं. एकानं हार्ट अटॅकनं मृत्यू झाला, अशी अवस्था झाली. आणि मग ज्यावेळेस आम्ही दिवाळीपर्यंत कर्मचाऱ्यांना त्यांनी सांगितलं, कारण 3 वर्ष आश्वासन देत होते की तुम्हाला काही नाही काही VRSच्या रूपानं सेटलमेंट आम्ही करू, काहीतरी रक्कम आम्ही तुम्हाला देऊ. पण 3 वर्ष लिक्विडिटर हे झुलवत ठेवत होते. आणि आता मात्र दिवाळीमध्ये सगळ्यांना पैसे देतो म्हटले, परंतु त्यांनी रिट्रेंचमेंटचे किंवा बाकी काही पैसे त्यांचे देणं होतं ते फक्त ग्रॅज्युटीचे दिले, बाकी काही पैसे दिले नसल्यामुळं VRSची पण रक्कम दिली नाही. त्यामुळं आम्ही दिवाळीत देतो म्हटले, दिवाळीत न दिल्यामुळं त्या ठिकाणी आम्ही लेबर कमिशनरकडे अपील केलं. लेबर कमिशनरांनी त्यांना 2 वेळा तारखेला बोलवलं. दोन्ही वेळेला येऊनही पत्र येऊनही लिक्विडिटर उपस्थित राहिले नाही आणि सर्व शहानिशा केली. त्यांनी लेबर कमिशनरकडे अर्ज केलाय का क्लोजरचा आणि कामगारांना कपात करण्याचा, तर असं शासनाच्या निदर्शनास आलं की ह्यांनी कुठल्याही प्रकारचा त्या ठिकाणी अर्ज केलेला नाही. परवानगी न घेता 200 कामगारांना काढून टाकलेलं आहे. मग ताबडतोब त्यांनी लेटर दिलं. 13/12/2025ला सर्व कर्मचाऱ्यांना मी स्वतः कामावर हजर करून 13/11/2025ला आम्ही स्वतः सर्व कर्मचाऱ्यांना हजर करून घ्यायला या ठिकाणी आलो. लिक्विडिटर दादासाहेब काळे हे आम्हाला भेटले. त्यांना आम्ही ते पत्र दिलं की आम्हाला गव्हर्नमेंटनी कामावर हजर करून घ्यायला सांगितलेलं आहे. ते पत्र त्यांनी घेतलं. सर्व कर्मचाऱ्यांनी जॉईनिंग रिपोर्ट दिले. जॉईनिंग रिपोर्ट दिल्यानंतर त्यांनी सांगितले की 15 दिवसांनी आम्ही तुम्हाला कळवतो. परंतु 15 दिवसामध्ये त्यांनी काही कळवलं नाही. आत्ता 2 दिवसापूर्वी त्यांचे वकील लेबर कमिशनर समोर आले आणि त्यांनी सांगितलं, त्यांनी जे काही डॉक्युमेंट्स दिले त्याच्यावरून असं निदर्शनास आलेलं आहे की त्यांनी कोणताही अर्ज शासनाकडं बँक बंद करण्यासाठी आणि 200 कर्मचाऱ्यांना कामावून काढण्यासाठी कुठलाही अर्ज केला नाही.
हेही दिसून आलं आणि त्यांनी ॲडमिट केलं की आम्ही असा अर्ज केलेला नाही. त्यामुळं 15 दिवस उलटून गेले. आज थोड्याच वेळात शासकीय सगळे अधिकारी गव्हर्नमेंटचे लेबर डिपार्टमेंटचे या ठिकाणी एक 10-15 मिनिटात येतील. त्यांनी आम्हाला सांगितलं की आज आम्ही सगळं इन्स्पेक्शन करतो आहे. त्यांना महाराष्ट्र शासनाचा त्या ठिकाणी आदेश आलेला आहे की जाऊन इन्स्पेक्शन करा. त्या आदेशानुसार आज आता थोड्याच वेळात अधिकारी येत आहेत आणि आम्ही आज पुन्हा एकदा 15 दिवसांनी जॉईनिंग व्हायला त्यांना सांगितलं होतं. त्यानुसार आज आम्ही हजर होणार हे कळल्याबरोबर आत्ता काल रात्री ताबडतोब 3 वर्ष चक्रा मारतायत लोक पैशासाठी की आम्हाला कॉम्पेन्सेशन द्या, काहीतरी पैसे द्या. तर आम्ही आता 3 वर्षाच्या वेतनाची मागणी केलेली आहे. सरकारने आमची मागणी मान्य केली आहे की 3 वर्षाचं वेतन द्या, कारण तुम्ही कुठलीही परवानगी न घेता शासनाची या लोकांना काढलंय कामावून, यांना 3 वर्षाचा पगार द्या. आनंदाची गोष्ट म्हणजे आज शासकीय अधिकाऱ्यांची त्या ठिकाणी तपासणी होणार आहे आणि आम्ही येणार आहोत हजर व्हायला. हे कळल्याबरोबर त्यांनी प्रत्येकाच्या अकाउंटवर 2 लाख 3 लाख अशी अमाऊंट टाकली आहे. त्यामुळे कर्मचाऱ्यांमध्ये सगळ्या उत्साहाचं वातावरण आहे. आज 3 वर्ष चक्रा मारून एकही रुपया या कर्मचाऱ्यांना मिळाला नाही. आत्महत्या करण्याची वेळ आली. त्यामुळे त्यांच्या चेहऱ्यावर आपल्याला सगळ्यांचा आनंद दिसतो आहे. आता लवकरच 3 वर्षाचं पेमेंट जे आहे ते त्या ठिकाणी त्यांना द्यावं लागणार आहे आणि या कर्मचाऱ्यांना कामावर देखील घ्यावं लागणार आहे. आता ही बँक बंद करण्याचा अधिकार लिक्विडेटरना नसताना देखील त्यांनी बंद केलेली आहे. जर 15 दिवसामध्ये त्यांनी काही केलं नाही तर गव्हर्नमेंट त्यांच्यावर खटले दाखल करेल लिक्विडेटरवर, बेकायदेशीर क्लोजर म्हणून. ती एक प्रोसिजर आहे, ती पूर्ण होताच जर नाही घेतलं तर आम्ही मुंबई उच्च न्यायालयामध्ये धाव घेणार आहोत. आता थोड्याच वेळात अधिकारी येतील, आपण त्यांच्याशी सुद्धा बोलू शकता. आपण मागे सर्व पत्रकार बांधवांनी जे सहकार्य केलं आणि सगळ्या या विषयाला गांभीर्याने घेतलं, त्यामुळंच आज सगळ्या कर्मचाऱ्यांच्या खात्यावर पैसे पडलेले आहेत. सरकारनं सुद्धा दखल घेतलेली आहे असं मला म्हणायचं आहे. सर्व शहरातल्या 1 लाख ग्राहकांचं या ठिकाणी कल्याण होणार आहे. ही बँक इथल्या जवळपास 8,000 व्यापाऱ्यांशी जुडलेली आहे. ज्या व्यापाऱ्यांच्या कष्टातून ही बँक उभी राहिलेली आहे, पुन्हा एकाच्या कष्टातून नाही. त्यामुळं व्यापाऱ्यांमध्ये सुद्धा आनंद आहे आणि आपल्याला सांगायला आनंद वाटतो, रविवारी 7 तारखेला जनरल बॉडी सर्वसाधारण सभा हे सभासदांनी देखील बोलवलेली आहे. बँक सुरू करण्याचा ठराव देखील होत आहे. जर इथून पुढची भूमिका, जर समजा उर्वरित रक्कम 3 वर्षाची नुकसान भरपाई जर त्यांच्या खात्यात जमा नाही झाली तर त्या पुढची भूमिका काय असणार आहे आणि काय आव्हान कराल इतर कर्मचाऱ्यांना सदस्यांना? इलिगली क्लोजरचे एकदा आज इन्स्पेक्शन झाल्यानंतर त्यांना तो रिपोर्ट देतील बँकेला आणि तो दिल्यानंतर त्या जेवढे 3 वर्षाचा पगार आहे त्याच्यावरती 9% व्याजानं व्याजासकट पगार त्यांना द्यावा लागणार आहे. सर, आज शासकीय चौकशी निमित्त सहविकास बँकेत आले होते, काय कारवाई झाली आज? आज तक्रारीच्या अनुषंगाने माननीय कामगार आयुक्त कार्यालयाकडून आपल्याला इथे निरीक्षण पारित करण्यासाठी सांगितलेले होते. त्या अनुषंगाने आपण इथे निरीक्षण पारित केलेले आहे. आम्ही आमची कारवाई केलेली आहे व कायद्यान्वये सदर बँकेला 7 दिवसांची मुदत देऊन त्यांनी त्याबाबतचे दस्तऐवज आमच्या कार्यालयात उपलब्ध करून द्यावे असं त्यांना सांगितलेलं आहे.